नमस्कार. मेघाज किचनमध्ये आज आपण खुसखुशीत आणि खमंग बट्टी कशी बनवायची हे बघूया. अगदी सहजपणे हाताने कुस्करता येतात अशा खुसखुशीत बट्ट्या तयार होतात. लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाही अगदी सहज खाता येतील अशा बट्ट्या आज आपण बनवणार आहोत. बट्टीचं पीठ योग्य प्रमाणात कसं बनवायचं हे आपण याआधी बघितलेलं आहे. आज आपण त्याच पिठापासून बट्टी तयार करणार आहोत. इथे मी 3 वाट्या बट्टीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकून घेऊ, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि पाव चमचा खायचा सोडा घ्यायचा. यातच आता आपण 2 मोठे चमचे थंड तेल घेणार आहोत. सर्व साहित्य आता आपण एकजीव करून घेऊ, म्हणजे पिठाला सर्व एकसारखे लागले जाईल. अशा पद्धतीने आपण हे पीठ चोळून घ्यायचं. बट्टी बनवण्यासाठीच्या 2 टिप्स आहेत, त्या जर फॉलो केल्या तर बट्टी अगदी परफेक्ट बनते. पहिली टिप म्हणजे बट्टीच्या पिठात थंड तेलाचं मोहन न विसरता टाकायचं. तेलाचं मोहन टाकलं नाही तर बट्ट्या कडक होतात. आणि दुसरी टिप म्हणजे खाण्याचा सोडा न विसरता टाकायचा, त्यामुळे बट्ट्या हलक्या होतात आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. पीठ मळण्यासाठी मी इथे थंड पाण्याचाच वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपण चपातीच्या पिठाप्रमाणे मऊसर पीठ मळून घ्यायचं आणि मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे, कारण गोळे शिजवल्यानंतर फुलून दुप्पट होतात. हे बघा, इथे दिलेल्या प्रमाणामध्ये 7 पिठाचे गोळे तयार झालेले आहे. आता आपण हे गोळे लाडूप्रमाणे मऊसर करून घेऊ. इथे मी गॅसवरती अर्धा टोप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि गॅस मोठाच ठेवला. झाकण ठेवलं म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल. पाण्याला उकळी आल्यावर गॅस कमी करायचा आणि तयार गोळे अलगद पाण्यामध्ये सोडायचे, म्हणजे गरम पाणी हातावर उडणार नाही. सर्व गोळे पाण्यामध्ये सोडून झाल्यानंतर गॅस पुन्हा मोठा करायचा आणि उकळी येऊ द्यायची. पिठाचे गोळे पाण्यात टाकल्यानंतर अजिबात ढवळायचे नाही, ते आपोआप हलके होतात आणि पाण्यावर तरंगू लागतात. आपण इथे बघू शकता, गोळे हलके होऊन पाण्यावर तरंगायला लागले आहे. त्यानंतरच आपण चमच्याने थोडंसं ढवळायचं, म्हणजे खाली तळाला गोळे चिटकणार नाहीत आणि सर्व गोळे छान फुलून वरती येतील. हे बघा मंडळी, गोळे फुलून आकाराने दुप्पट झालेले आहेत. हे गोळे शिजवण्यासाठी ॲल्युमिनियमच्याच टोपाचा वापर करायचा, कारण स्टीलच्या टोपामध्ये हे गोळे तळाला चिटकतात आणि करपू शकतात. 7-8 मिनिटे झालेली आहे. गोळे छान फुलून वरती आलेले आहेत आणि हलके झालेले आहेत. सुरीने तपासून बघायचं आणि गॅस बंद करायचा. एक गोळा पाण्यातून काढून घ्यायचा आणि पंख्याच्या हवेखाली ठेवून थंड करून घ्यायचं. गोळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याचे काप करून घेऊ. गोळे छान हलके आणि जाळीदार असे झालेले आहेत, आपण बघू शकता. आता आपण त्याचे आपल्या आवडीनुसार काप करून घेऊया. लक्षात असू द्या, बट्टीच्या पिठामध्ये सोडा टाकायचा विसरायचा नाही. जर सोडा टाकायचं विसरलात तर बट्टीचे पिठाचे गोळे शिजवल्यानंतर घट्ट होतात, त्यांना जाळी पडत नाही आणि मग बट्ट्या कडक होतात. म्हणून सोडा हा आठवणीने टाकायचा, म्हणजे बट्ट्या छान हलक्या, जाळीदार, खुसखुशीत आणि खमंग अशा होतात. हे बघा मंडळी, बट्ट्या किती छान हलक्या आणि जाळीदार अशा झालेल्या आहेत. चला आता आपण बट्ट्या तळायला घेऊ. त्यासाठी मी इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये अलगद बट्ट्या सोडून घेऊ. बट्ट्या लगेचच ढवळायच्या नाही. 2-3 मिनिटानंतर सेट झाल्यानंतर त्या अलगदपणे ढवळायच्या. बट्ट्या आपल्याला मध्यम आचेवरच तळायच्या आहेत. 3-4 मिनिटांमध्येच बट्ट्या छान लालसर होतात. आता आपण त्या तेलामधून काढून घेऊ. खूपच खुसखुशीत आणि खमंग अशा बट्ट्या तयार होतात. सर्व बट्ट्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत. या बट्ट्यांची चव अगदी चकलीप्रमाणे खुसखुशीत आणि खमंग अशी लागते. म्हणूनच तर आमच्या घरामध्ये हर्षलसोबतच घरातील सर्व मंडळी या बट्ट्या आवडीने खातात. जेवायला वाढताना ताटात खुसखुशीत बट्ट्या कुस्करायच्या, वरून गरमागरम वाफाळतं वरण आणि त्यावर गावरान तुपाची धार आणि सोबतीला वांग्याची भाजी आणि छान आस्वाद घ्यायचा. डाळ बट्टीची ही स्वादिष्ट रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. धन्यवाद मंडळी.